महायुतीचा शपथविधी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आमदारांच्या सोयीसाठी शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 16 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। ओम, 15 तारखेला नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता आहे, काय ताजे अपडेट आहे? अगदी बरोबर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीचा शपथविधी कधी होणार आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय। त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्या खरं तर राजभवनामध्ये दुपारी 12 वाजता हा शपथविधी होणार असल्याचं समोर आलं होतं। मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा शपथविधी आता आणखीन एक दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सगळे आमदार जे आहेत ते नागपूरमध्ये आता उद्या जाण्यासाठी रवाना होतील। त्यामुळे मुंबई आणि पुन्हा नागपूर असा प्रवास जो आहे तो टाळण्यासाठी कुठेतरी हा शपथविधी 15 तारखेला नागपूरमध्ये करावा अशा प्रकारची माहिती आता समोर आली आहे। अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्यात। 16 तारखेपासून हे अधिवेशन आहे, त्यामुळे चहापान आणि त्यासोबतच राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी या दोन्ही गोष्टी आता नागपुरात होतील हे आता जवळपास स्पष्ट झालंय। त्यामुळे पुन्हा एकदा एक दिवसासाठी का होईना पण मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुन्हा एकदा लांबणीवर पडला। आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे गटाकडनं काही आमदारांची नावं पुढे येत होती, मात्र कुठेतरी यावरती सहमती होत नव्हतं हे समोर आलं होतं। अखेरीस या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा आज ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, अजित पवार असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते असतील, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जवळपास घेण्यात आल्याचं सूत्रांकडनं कळतंय की आता हा शपथविधी 14 तारखेऐवजी 15 तारखेला थेट नागपुरात होणार आहे। का उशीर होतोय ओम या सगळ्यांना? कारण नेते भेटीगाठी घेतायत वरिष्ठ नेत्यांची, असं असतानाही आता उद्या शपथविधी होणार हे ठरलेलं असताना आता पुन्हा एकदा शपथविधी एक दिवस लांबणीवर पडलाय, असं का होतंय? मुळात प्रामुख्याने प्राथमिकदृष्ट्या जे कारण सांगितलं जातं त्यामध्ये आमदारांची कुठेतरी गैरसोय होऊ शकते। 14 तारखेला मुंबईमध्ये शपथविधी करायचा आणि त्यानंतर लगेच 15 तारखेच्या अधिवेशनासाठी नागपूरला रवाना व्हायचं, ही कुठेतरी अडचण आमदारांची होते हे कारण समोर आणलं जाते। मात्र वास्तविकतः जी काही राजकीय नाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, मंत्रिपदांची वाटणी असेल किंवा या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा या सगळ्या प्रकरणात सुरू होत्या। खातेवाटप असेल किंवा मंत्रिपदांची संख्येची निश्चिती असेल, त्या सगळ्याच गोष्टीबाबत कुठलाही निर्णय ठोसपणे होत नव्हता। अखेरीस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा शपथविधी 14 तारखेला निश्चित झाला होता, मात्र पुन्हा एकदा त्याला ब्रेक लागल्याचं समोर आलंय आणि एक दिवसानंतर अर्थात 15 डिसेंबरला हा शपथविधी नागपुरात होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। रुबिना, निश्चितच ओम, काय वाटतंय या सगळ्यांमध्ये खाते वाटप अजून ठरलेलं नाहीये, कोणाला किती खाती द्यायची हे ठरलेलं नाहीये, नेमकं कोणतं कारण असू शकतं? खरं तर महायुतीची बैठक या सगळ्या संदर्भामध्ये होईल असं बोललं जात होतं, मात्र बैठका होतात तरी सुद्धा अद्याप कुठलाही ठोस आणि अधिकृतपणे तोडगा निघालेला नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय। मात्र नेत्यांच्या ज्या काही गाठीभेटी सुरू आहेत त्या माध्यमातून कुठेतरी यावरती तोडगा निघालाय हे जवळपास आता स्पष्ट झालंय। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावं देखील काही प्रमाणात समोर आली होती। राष्ट्रवादीकडून सुद्धा जे सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी देखील असं म्हटलं होतं की तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे दिसू शकतात। त्यामुळे कुठेतरी यामध्ये आता जे कन्क्लुजन आहे ते निघालेलं आहे। कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये तोडगा आहे तो काढण्यामध्ये माहितीला यश आले आणि अंतिमतः हा शपथविधी 15 तारखेला होईल हे आता जवळपास स्पष्ट झाले। अखेर प्रश्न हा आहे की भाजपकडनं या मंत्रिमंडळामध्ये नेमके कोणाला स्थान दिलं जाईल। विधानसभेवरती 132 आमदार निवडून आले, त्यामुळे परिषदेमध्ये जे काही महत्त्वाचे आमदार आहेत, पंकजा मुंडे असतील, प्रवीण दरेकर असतील, यासह महत्त्वाच्या नेत्यांना परिषदेवरच्या मंत्रिपदी वर्णी लावणी जाणार का की विधानसभेतल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, या सगळ्यात क्रायसिस मध्ये आता हा शपथविधी 15 तारखेला होईल असं विश्वसनीय सूत्रांकडनं कळतंय। अखेरीस हा शपथविधी ज्यावेळेला होईल त्यावर तेव्हाच या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होईल। बरं, 16 तारखेला अधिवेशन सुरू होतंय नागपुरातच ओम, आणि अशा वेळेला यांचं खातेवाटप ठरत नाहीये, दुसरीकडे निर्णय नेमका कुठे अडकलेला आहे? संभाव्य मंत्री देखील आपण झी24 तासवर वारंवार पाहत असतो, काही माजी मंत्री जे आहेत ते प्रगती पुस्तकात नापास झाल्याचं बोललं जात आहे, एकूण काय घडतंय? अगदी बरोबर, जसं मी पूर्वी सांगितलं की कुठेतरी खाते वाटपावरून आणि भाजपची जी काही संख्या आहे त्यावरून कुठेतरी भाजपचा से जो आहे या मंत्रिमंडळातला मंत्रिपदांच्या वाटपामधला तो से खूप मोठा आहे आणि भाजपकडे अधिकाधिक महत्वाची खाती राहावीत। होम असेल, फायनान्स असेल, ही महत्वाची खाती भाजपकडे राहावीत आणि उर्वरित खाती जी आहेत ती मित्रपक्षांमध्ये वाटून द्यावीत, अशा प्रकारचा एक सूर भाजपच्या नेत्यांकडनं, शीर्षस्थ नेत्यांकडनं, नेतृत्वाकडनं लावला जातोय। मात्र या सगळ्यामध्ये ज्या काही घडामोडी आहेत प्रत्येक पक्षाकडनं मागणी केली जाते, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांकडनं आपापल्या मागण्या केल्या जातात। यामध्ये कुठेतरी तोडगा निघालाय असं आपण एकंदर जी 2 दिवसातल्या हालचाली आहेत त्यावरून म्हणू शकतो। त्यामुळे अंतिमतः 16 तारखेला हा 15 तारखेला हा शपथविधी होईल आणि 16 तारखेला राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल हे आता या माहितीवरून जवळपास
स्पष्ट झालंय. निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय 15 तारखेला नागपुरात शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.